हाय सगळ्याला गुड मॉर्निंग. नाही, गुड मॉर्निंग नाही, काय बरं संध्याकाळचं काय म्हणतात काय माहीत नाही मला. जाऊ द्या, जे पण असन. गुड मॉर्निंग नाही हां, संध्याकाळचा टायमिंग आहे. जरा थोडंसं मग अशी लय टेन्शन आलं तर मला, अजून पण आहे. चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असन माझ्या. जेवण नाही केलं, काय नाही केलं, डोकं दुखायला लागलंय. हा बहिणींना, ही बघा फड, ही लोकाचं आहे. गारकरी दुसरा आहे ना, त्याचा आहे. त्याची बायको गेली पळून. तेवढी माती आहे, एक नंबर माती आहे ती. गेल्या वर्षी माती होती, चांगलीच होती, पण जरा थोडी ढेकळले होते, ढेकळ. यंदा माती एकदम भारी आहे. हे बघा, इकडलं वातावरण दाखवते तुम्हाला मी. ती शेड आहेत, ती जे आहेत ते शेड आहेत. भानुबाई आहे तिथं. तुम्हाला वातावरण दाखवते. ही कच्ची भट्टी दिसली का? कच्ची नाही, भाजलेली भट्टी ही. आणि त्याच्या पडेल ठोकळ्याची भट्टी आहे. म्हणजे याला ठोकळा म्हणतात आणि त्याला 4 इंच म्हणतात. म्हणजे थांबा मी मला दाखवतेच. याला काय म्हणतात? ठोकळा म्हणतात याला, ठोकळा. तर ही 14 रुपयाने, 14 रुपयाला येत आहे. म्हणजे 14,000 याचा रेट आहे. आणि चला तुम्हाला बारकी दाखवते. बारकी बी कच्ची आहे, ती बाहेर काढली त्यांनी, शिल्लक आहे. आणि हो का, ठोकळ्याची भट्टी दिसली का तुम्हाला? ही 4 इंची म्हणजे बारकी. ज्याला कोणाला लागत असेल बारकी मोठी सगळी आहे. पण सध्या तर माल बारकीचाच भाजलेला आहे आणि कच्ची लावलेलं आहे ठोकळा. तर 5-6 दिवसात पेटवतील. ती कशी पेटवतात, काय पेटवतात, ती नक्कीच तुम्हाला दाखवेन व्हिडिओ करून. त्याला झाकून घ्यावं लागते. त्या इटाचं आधी पाणी होतंय, पाणी होतंय आणि मग पाणी होऊन त्याचं इट होती. म्हणजे बघा, त्याच्यात सुद्धा आग असते. आग पेटवल्याशिवाय भट्टी चांगली निघत नाही. एक नंबरच माल निघलाय हे पण. आणि पडायला पण एक नंबरच निघणार. आज काही गारा केलेला नाही. जरा थोडंसं टेन्शन, थोडंसं म्हणलं तर लई टेन्शन आहे डोक्याला. जरा काय होतं माहिती का, एक वेळेस बानू आपली आई म्हणती, मम्मी म्हणती, म्हणजे आय असं स्पष्ट म्हणत नाही, अय्यो असं म्हणते. म्हणजे अडकत, ते मला कळतंय. आणि म करते, मला कळतंय मम्मी म्हणते. तर आज बानू वेगळंच काहीतरी बोलली, म्हणून मला वाईट वाटलं की त्यांना त्यांचा मी पप्पा दाखवू शकत नाही. कारण त्या पप्पाला किंमत नाही लेकरांची. प प प प असं केलं तिनं. तर मी ओळखून घेतलं की हे नक्कीच पप्पा म्हणायचा प्रयत्न करते. तर बानू बघायला गेलं तर पूर्ण 5वी-6वीचं वय झालंय बानूचं. मग आता तुम्ही बघा, ती न म्हणजे तिला कळतंय समजा. म्हणजे तिला पप्पा पण पाहिजे, सांगू शकत नाही स्पष्ट. त्या पप्पाला त्यांची किंमत नाही. कधी फोन करून विचारत नाही की माझी पोरगी कशी आहे, अपंग आहे. मोठीचं तर जाऊ द्या हो, तिला कळतंय, चालता येतंय, बोलता येतंय, खाता येतंय, पाणी पिता येतंय, कुठं पण जाता येतंय. हिला काय कळतंय? लेकराला कळतंय पण वळत नाही, वळतंय पण चालता येत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून मला इतकं वाईट वाटलं, इतकी रडली. दिसत असेल रडलेलं तोंड माझं आज कसं आहे. मगाच्या पण हेड्यामध्ये जाऊन बघा तुम्ही. म्हणून मी म्हणते, त्याला आमची किंमत नाही तर त्याला त्याची किंमत नाही. त्या पुरीची सोडा, तिला तर मारायचा प्रयत्न केला, पण आज त्या पुरीनं प प प केलं तर मला वाईट वाटणार का नाही? मला पण वाटतं ना, पुरींला बाप असावा, कुणाचा तरी धाक असावा. धाकात तर आहेत, हुशार आहेत, वळणात आहेत, वळणात ठेवल्यात आपण.
पण असावा. म्हणतात ना, आई मेली तर बाप. एक एक अशी पण मी बघितल्यात की लेकरं सोडून राहू शकत नाहीत बाप. आज 6 वर्ष झालं, कंप्लेट 6 वर्ष. या 14 एप्रिलला कंप्लेट 7 वर्ष होत्यात पूर्ण. आणि माझी 1 वर्षाची नाही, 2 वर्षाची का 3 वर्षाची होती. बहुतेक वर्षाचीच असेल, ध्यानात नाही माझ्या, मी काय एवढी शिकलेली नाही. तर तुम्ही विचार करा मी कशी जगवत असं 6 वर्ष. तर जाऊ द्या, मला एवढंच सांगायचं आहे की आज मी जरा थोडंसं म्हणजे माझ्या काळजाला ठेच लागली की बानून आज ज्या व्यक्तीचं नाव घेतलं ती व्यक्ती तिला मारायचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीचं नाव घेतलं. म्हणजे बघा, मूक प्राणी असतो ना, त्याला हाणलं तरी कुई केलं तरी आपल्याला वाईट वाटतं. त्यात जाऊ द्या, असं काय नाही. आई पण मीच, बाप पण मीच. पण मी आईचंच कर्तव्य पार पाडू शकते, बापाचं नाही पाडू शकत. आज इकडे लांब येऊन बसले फडामध्ये, दिसतंय का तुम्हाला? बानूला इथनं बघते मी, दरवाज्यात तिथं टाकली मी, खेळती ती मस्तपैकी आपली. आणि हा रोड वाहतोय संगोबा. ही गाडी जी आली संगोबाहून आली. आता मंदिर दाखवायचं म्हणलं तर थांबा, ही झाडे आहे ना, या झाडीच्या पड्यांमध्ये दिसना तुम्हाला, मला दिसतंय शिकार. म्हणजे जवळच आहे, जत्रा इथपर्यंत भरती, म्हणजे इथं इष्ट्या ही लागत्यात. तर नक्कीच हेडो आवडला असला तर बानूवर प्रेम करा. बानूला खूप आशीर्वादाची गरज आहे आणि तिला मी स्वतःच्या पायावर उभा करून दाखवणारच. माझ्या रक्ताचं पाणी होऊ द्या, पण मी तिला स्वतःच्या पायावर उभा करणार, चलवणारच. नाही चालली, परमेश्वराची कृपा. जेवढा प्रयत्न आहे तेवढं मी करणार आणि करते. तर हेडो आवडला असला एका आईसाठी नक्कीच लाईक करा आणि बाणूसाठी. बाय.